नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनल यावर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण। तुम्हा सर्वांना माहिती आहे की तुम्हाला आता नोटिफिकेशन आलेली आहे जागेंबद्दल पदांबद्दल। आता पोलीस भरती तुमची लवकरच होणार आहे। तुम्हाला फिक्स कळलेलं सुद्धा आहे की पोलीस भरती नक्की होणार आहे, किती जागा आहे हे सुद्धा समजलेलं आहे। तर तेवढ्याच जोमात तुमची तयारी सुद्धा असली पाहिजे। त्यासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नांचे इथे विश्लेषण घेणार आहोत। यामध्ये सगळे PYQ बेस सुद्धा आहे, जे प्रश्न तुम्हाला PYQ ला विचारले आहे येऊन गेलेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करतो। आणि तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये काय हवं आहे, कशाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कुठला असं टॉपिक आहे की ज्याचे PYQ तुमच्याकडनं सॉल्व नाही होते। कधीही अभ्यास करत असताना नेहमी PYQ पहिले बघायचे असतात। जर PYQ टॉपिक तुम्हाला कळला, टॉपिकचे PYQ बघायचे, ते PYQ सॉल्व होत असेल तर डन, सगळं तुमचा अभ्यास झालाय। पण ते होत नाहीये तर त्या टॉपिकला पुन्हा एकदा रिवाइज करायचे। ओके, तर जर असा काही टॉपिक असेल जो तुम्हाला अडतो आहे, ज्याचे PYQ लागतच नाही आहे, सॉल्वच नाही होते, तर तो टॉपिक तुम्ही मला सांगा, कारण आता तुमची पोलीस भरती येणार आहे। सो तुम्हाला आता रिव्हिजनची गरज आहे। ठीक आहे, तर ते टॉपिक आपण पुन्हा कन्सेप्टने घेऊया, कन्सेप्ट विथ त्याचे क्वेश्चन असं सुद्धा करू शकतो। तर जे टॉपिक तुम्हाला हवे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, सगळ्यात आधी तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्या आणि जेवढे प्रेझेंट आहे लाईक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रश्नांना। बघूया पहिला प्रश्न। ठीक आहे, बघा ज्याला पण आन्सर येत असेल ना त्याने आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण आता तुम्हाला आन्सर करण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे की पटापट तुम्हाला उत्तरं यायला हवी। ठीक आहे, बघा खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे। आता पोलीस भरतीमध्ये सायन्सचे लेक्चर चेंज झालेले आहे, थोडंसं कन्सेप्ट त्यांनी थोडी बदललेली आहे। यामध्ये आवर्त सारणीसारखे टॉपिक ॲड झालेले आहेत। आवर्त सारणीमध्ये फक्त तुम्हाला आवर्त सारणीचे जनक विचारले जात होते, बट आता त्याच्यामध्ये इन डीप विचारायला लागले। सो ते टॉपिक हवं असेल तर ते सुद्धा आपण करणार आहोत। म्हणजे आता तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक याचा पॅरलल थोडा स्टडी करायचा आहे। ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्हाला कशातून आला? रसायनशास्त्र। ओके, काय टॉपिकचं नाव आहे? रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री। काय विचारलं ह्यांनी? बेसिकच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता अधातू, अधातूला आपण काय बोलतो? नॉन मेटल। मग असा कोणता अधातू आहे जो विजेचा उत्तम सुवाहक आहे? अधातूंचे गुणधर्म काय आहे की त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात, त्यामुळे ते विद्युत पास करू शकत नाही। ठीक आहे, मग असा कोण आहे की जो करू शकतो? ज्याला आन्सर येत असेल त्यांनी नक्की आन्सर करा। प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही आन्सर द्या, ज्याच्याने तुमचं रिव्हिजन वाढेल आहे ना, आन्सर करण्याचा रेट वाढेल, तुमचा स्पीड वाढेल। आन्सर काय येईल? ग्रॅफाइट, पर्याय नंबर 4 योग्य। ठीक आहे, तर ग्रॅफाइट काय आहे? तर बघा ग्रॅफाइट जे आहे ते कार्बनचे रूप आहे। ग्रॅफाइट सगळ्यात पहिले आपण लिहिणार कार्बनचे रूप। ठीक आहे, कार्बनचे रूप असून हे काय आहे? त्याचे शुद्ध स्वरूप आहे। ठीक आहे, काय आहे? शुद्ध स्वरूप आहे। मग ग्रॅफाइट काय झाला? अधातू आहे। कार्बन काय आहे? अधातू आहे। त्यासोबत बघा कार्बनच्या रूपामध्ये हिरा पण येतो, जे तुम्हाला माहिती आहे। तर आता ह्या ग्रॅफाइटमध्ये काय असतं? फ्री इलेक्ट्रॉन। ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि मुक्त इलेक्ट्रॉनमुळे काय होतं? तिथे चार्ज निर्माण होतो। काय होतं? चार्ज निर्माण होतं। म्हणूनच ग्रॅफाइट काय करतो? विजेचा सुवाहक आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते। लक्षात आलं? जसं की सांगितलेलं आहे हिरा, हिरा सुद्धा कार्बनचंच रूप आहे। बोरॉन काय आहे सांगा? बोरॉन मधून होईल का? प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय। आता पुढचा प्रश्न बघा, चार्ल्स डार्विन ह्यांना पहिला सिद्धांत कोणता? तर चार्ल्स डार्विन ह्यांचा पहिला सिद्धांत कोणता होता? ठीक आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, सक्षम तोच टिकेलवाला सिद्धांत, गुरुत्वाकर्षण किंवा ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत। हे प्रश्न तुम्हाला लास्ट जी पोलीस भरती झाली आहे लास्ट टाइमची त्यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत। ठीक आहे, आता ह्याच प्रश्नांशी रिलेट करणारे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला विचारले जातील। काय येईल बरं आन्सर? चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता? तर चार्ल्स डार्विन काय आहे? उत्क्रांतीवादाचे जनक आहे। इव्हॉल्युशन थेअरी यांनी आपल्याला दिलेली आहे। जसं जसं इव्हॉल्युशन झालं, जी इव्हॉल्युशन थेअरी आपण शिकत आलोय याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? चार्ल्स डार्विन यांचाच आहे। तर यांचा त्यांनी पहिला सिद्धांत विचारला, तर यांचा पहिला सिद्धांत होता सक्षम तोच टिकेल। पहिला सिद्धांत काय होता? सक्षम तोच टिकेल। यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते की ह्यांनी हा सिद्धांत का मांडला। सगळ्यात आधी बघा, आता जसं तुम्ही हे ऐकलंही असेल कारण मीच हे शिकवलेलं पण आहे तुम्हाला। जसं की बघा DDTचा वापर आपण कशावर करतो? मच्छरवर करतो।
ठीक आहे, म्हणजे डासांवर करतो, मॉस्किटोवर करतो. आता जे डास होते, मच्छर होते, तर DDTच्या प्रभावाने ह्यांचे जे अर्धा ग्रुप होता ना ते किल झाले. ठीक आहे, डास काय झाले, त्यांना मारण्यासाठी DDTचा उपयोग, हे औषध आहे जे डासांवर फवारणी केली जाते. याचं हे काय झाले, ह्यांची जी अर्धी लोकसंख्या होती, ठीक आहे, ही काय झाली, हाफ काय झाले, किल झाले. ठीक आहे, आणि त्यांचे बाकीचे काय झाले, वाचले. मग जे डास वाचले यांची काय झाली, उत्क्रांती झाली. इव्हॉल्युशन झालं म्हणजे काय झालं आहे, यांच्यामध्ये उत्क्रांती झालेली आहे. मग आता बघा, ज्यांची उत्क्रांती झाली तर ते काय झाले, DDTला प्रतिरोधक बनले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की DDTच्या फवारणीने अर्धे डास काय झाले, त्या पूर्ण समूहातले काही त्याच्यातले किल झाले आणि काही त्याच्यातले वाचले. म्हणजे वाचलेले होते ना त्यांची काय झाली, उत्क्रांती झाली. मग आता त्यांची जी नेक्स्ट पिढी आली आहे, नेक्स्ट जनरेशन आली जिथे उत्क्रांती झालेली आहे, ते ह्याच्यावर प्रतिरोधक निघाले. त्याच्यामुळे DDTचा तुम्ही याला किती पण फवारा ते मरणार का, नाही. कारण हे जे होते त्यांच्या आधीची पिढी, हे काय झालं होते, वाचले होते है ना, आणि ह्यांचीच पुढे उत्क्रांती झाली म्हणजे DDTला ते प्रतिरोधक ठरले. याचा अर्थ काय होतो, जो ऑर्गॅनिझम, जो घटक वातावरणामध्ये आलेल्या परिस्थितीमध्ये तग धरून जिवंत राहू शकतो, त्याचीच काय होते, उत्क्रांती होते, त्याचंच काय होतं, इव्हॉल्युशन होतं. आणि हेच आपल्याला कोणी सांगितलं, चार्ल्स डार्विन यांनी, की जो सक्षम आहे तोच टिकतो आणि मग त्याची उत्क्रांती होते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे तोच आहे की निसर्गाने त्यांची निवड केली आहे, ते निसर्गात काय झाले, ते निसर्गामध्ये अडॉप्ट झाले. आणि हा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत होता ह्यांनी द ओरिजिन ऑफ स्पेसिसमध्ये लिहिला. ओके, बघा, प्रत्येक गोष्टीला कन्सेप्ट वाईज जर समजून घेतला तर तुमचा एकही मार्क्स जाणार नाही. काही मुलं खूप दिवसापासून, वर्षापासून स्टडी करताय, एक एक पॉईंट, एक एक मार्क्स तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सेशन लाईक करा, लिंकला शेअर करा. पुढचा प्रश्न बघा, भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे कशाचे एकक आहे. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे कशाचे एकक आहे. बघा, तुम्हाला पोलीस भरतीला सिंपल आणि बेसिक प्रश्न आहे, पण तरी जर तुम्ही त्याला कधीच अभ्यासलेलं नाही आहे तर ते तुमच्यासाठी अवघडच असतं. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. न्यूटन दाबाचे एकक आहे, बलाचे एकक आहे, ऊर्जेचे एकक आहे, संवेगाचे एकक आहे. तर न्यूटन हे बलाचे एकक आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे, आता तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये बघा, मी टॉपिकचे काही नावं देते आहे, त्या टॉपिकला व्यवस्थित अभ्यासा. ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये काही टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहे. पहिला आहे त्यामध्ये मोजमापन. दुसरं टॉपिक कोणतं आहे, पहिलं मोजमापन आहे, दुसरं काय आहे, गती व बल, गती व बल. ठीक आहे, तिसरं चॅप्टर आहे प्रकाश, भौतिकशास्त्रातलं सांगते हां. प्रकाशामध्ये आरशाभिंगाचा अभ्यास करा. नंतर चौथं काय आहे, कोणाला माहिती, चला सांगा. मोजमापन झालं, गती व बल झालं, प्रकाश झालं, त्यानंतर ध्वनी झालं. ह्याच्यात ना वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी विचारली जाते. आणि वैज्ञानिक विषयांची काही शास्त्रीय नावं असतात, शास्त्रज्ञांची जी नावं असतात किंवा शास्त्रज्ञांनी काही शोध लावले ते पण ह्याच्यामध्ये येतात. तर मोजमापनामध्ये ना सगळे हे प्रश्न आहेत तुम्हाला युनिटचे. युनिट म्हणजे काय झालं रे, एकके झालं. ठीक आहे, युनिट्स म्हणजे काय बाळांनो, एकके झाले. तर सगळे एकके, याच्यासोबत साध्य राशी आहे ना, साध्य राशी, आणि अजून काय येतं बाळांनो, मूलभूत राशी. याचा अभ्यास चांगला करा. साध्य राशी कोणती आहे, मूलभूत राशी कोणती आहे, सदिश अदिश प्रमाण काय आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, अभ्यास करून ठेवायचा म्हणजे जेणेकरून प्रश्न झाला तर आपल्याला काही नवीन आणि अवघड नाही वाटलं पाहिजे. आता बघा, दाबाचं एकक काय आहे, दाब कशात मोजतो आपण, पास्कलमध्ये मोजतो. ऊर्जा कशात मोजतो आपण, जूलमध्ये मोजतो. आणि संवेग, संवेगाला काय बोलतो बाळांनो, मोमेंटम. तर संवेग P इज इक्वल टू mv. v म्हणजे काय, मास, वस्तुमान. v म्हणजे वेलॉसिटी, वेग. तर संवेग जो आहे तो कशामध्ये मोजणार आहोत आपण, मग किलोग्राम मीटर पर सेकंद. याचं युनिट काय झालं. आता मी संवेगाचं इथे तुम्हाला एकक लिहून दिलं होतं. ठीक आहे, सूत्र लिहून दिलं होतं. आता ह्याचं बघा, किलोग्राम मीटर पर सेकंद असं याचं काय निघतं, एकक येतं. ठीक आहे, व्यवस्थित समजतंय सगळ्यांना. पटकन सेशनच्या लिंकला शेअर करा, सेशनला लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा डॅश डॅशची संख्या दर्शवतो. मूलद्रव्यांचा अनुक्रमांक, ज्याला तुम्ही ॲटॉमिक नंबर म्हणतात. आता हा प्रश्न पण अणु व त्याची रचना यामधून आलेला आहे, रसायनशास्त्रामधून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता बघा, अणु असतात है ना, अणुच्या केंद्रकामध्ये काय असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. आता केंद्रकाच्या बाहेरील कक्षेमध्ये जी पोकळ जागा आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. जर असा प्रश्न विचारला गेला की अणुच्या केंद्रकामध्ये असणाऱ्यांना काय म्हणतात, तर अणुच्या केंद्रकामध्ये असणाऱ्यांना न्यूक्लियॉन म्हणतात.
न्यूक्लिऑन काय बोलतात बाळांनो, न्यूक्लिऑन बोललं जातं. ठीक आहे. आणि मग ते कोण आहे, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. मग आता अनुक्रमांक दर्शवायचा असतो तर तो इलेक्ट्रॉनच्या संख्येने दर्शवायचा असतो. म्हणजे इथे आन्सर येणार पर्याय नंबर पहिला योग्य आहे ना. येत आहे ना सगळ्यांना आन्सर? नसेल येत तर मला कन्सेप्ट, मला टॉपिक सांगा की मॅडम नाही हे टॉपिक आम्हाला विसरल्यासारखे झाले, तुम्ही आमचं टॉपिक पण घ्या. ठीक आहे. टॉपिक जसं आपण कन्सेप्ट त्याची व्यवस्थित शिकू, त्याच्यावर क्वेश्चन आन्सर करू, तर तुम्हाला तो परत रिवाईज नाही करावा लागणार. एकच वेळेस एका गोष्टीला एकदाच वेळ द्यायचा असतो, सतत नाही. मग इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक, प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. हे लक्षात ठेवा. इथे लिहून देते मी. इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे याच्याने तुम्ही काय काढू शकतात, अणूचा क्रमांक. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही प्रोटॉनची प्लस न्यूट्रॉनची संख्या बघितली तर निघतो तो असतो अणुवस्तुमानांक. अणुअंक झेडनी दाखवतात, अणुवस्तुमानांक एनी दाखवतात. ठीक आहे. एकाच प्रश्नामध्ये मी तुमचे 2-3 प्रश्न कव्हर करते आहे. तर जे काही आपण लिहितो आहे, जे काही आपल्या बोर्डवर आहे ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण करा. ठीक आहे. चला, नुसतं लेक्चरला बघायचं नाही आहे, शेअर पण करायचं, लाईक पण करायचं आणि कमेंट्स पण करायच्या. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? प्रिव्हियस इयर प्रश्न आहे. प्रिव्हियस इयर प्रश्न आहे ना. कोणता असा धातू आहे जो पांढरे सोने म्हणून ओळखतात? चांदी, लिथियम, ॲल्युमिनियम, कॉपर, तांबे. काय येईल आन्सर? बघा, काही प्रश्न आहे ना ते कधीच नाही बदलत. आणि सामान्य विज्ञानाला तुम्ही जर एकदा स्टडी केला ना, जनरल सायन्स थेरॉटिकल पार्ट आहे हा, तुम्ही एकदा स्टडी करा. शास्त्रज्ञाचं नाव बदलणार नाही आहे, गोष्टी चेंज होणार नाही, त्यांनी शोध लावलेले जे साल आहे, इयर आहे, ते कधी चेंज होणार नाही. एकदाच अभ्यास करायचा आहे, फक्त त्याची रिव्हिजन करायची सतत. अभ्यास केला सोडून दिलं नाही. तुम्ही जितक्या वेळेस रिवाईज करतात ना तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर हा प्रश्न आहे तो आधीच्या पेपरमध्ये म्हणजे 2024 जी एक्झाम झाली त्यामधला प्रश्न आहे हा. आधीच्या वर्षात झालेले पेपरचे जे काही विश्लेषण आपण घेतले होते त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. आन्सर काय ना, लिथियम पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे. लिथियमला पांढरे सोने म्हणून सुद्धा ओळखले जाते. ओके. चला, समजलं असेल तर जाऊया पुढे. बघा, पितळ हे कशाचे संमिश्र आहे? पितळ काय आहे? मिश्रित धातू आहे. मिश्रितचा अर्थ काय होतो की दोघा संयोगांपासून बनवलेला, दोन वेगवेगळ्या घटकापासून बनवलेला, म्हणजे काय झालं, मिश्रण झालं. मग आन्सर येत असेल तर पटकन कमेंट करून आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तांबे जस्त, तांबे व कथील, तांबे जस्त कथील आणि लोह आणि तांबे. काय आन्सर येऊ शकतं? हा पण प्रश्न विचारलेला प्रश्न आहे की नाही. ठीक आहे. आन्सर काय येणार आहे? तांबे व जस्त पर्याय नंबर पहिला योग्य. मग तांब्याचं प्रमाण किती, जस्ताचं प्रमाण किती? तर बघा, पितळमध्ये तांबे जे असतं ते असतं 80%. ठीक आहे. प्लस जस्त जे असतं ते असतं 20%. जस्ताचं प्रमाण 20% आहे. बरोबर काय झाले तुमचे? 100% काय बनतं इथे? पितळ बनतं. ठीक आहे. पितळ हे मिश्रित धातू आहे. आता ह्याच्यावरनं बरेच टाईपचे प्रश्न बनवू शकतात की गटात जसं की गटात न बसणारा शब्द सांगा, की बाकीचे सगळे तुम्हाला शुद्ध स्वरूप देतील, काही तुम्हाला मिश्रित स्वरूप देतील, असं सुद्धा इथे सांगू शकतात है ना. देन आहे पुढचा प्रश्न. बघा, शिसे म्हणजे काय? लीड या धातूची रासायनिक संज्ञा. आलेला प्रश्न. जसं की तुम्ही मला मागच्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की मॅडम आधीचे झालेले प्रश्न घ्या ना, जे क्वेश्चन 2024ला येऊन गेले ते प्रश्न घ्या ना मॅडम. सो आपण ते प्रश्न आता घेऊन आलेलो आहोत तुमची रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. मग तुम्ही पण तसंच करायचं आहे. लवकर सेशन शेअर करायचं आहे आणि पटापट लाईक करायचं आहे. PN, PB, PD, LD काय आन्सर येणार आहे? पर्याय नंबर दुसरा योग्य, PB. शिसेची काय सांगितली त्यांनी? संज्ञा सांगितलेली होती. ओके. देन पुढचा प्रश्न बघा, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे. आता तुम्हाला फॉस्फरसची त्रुटी झाली, काय होऊ शकतं? न्यू क्वेश्चन आहे का हा? तर नाही. रातआंधळेपणा, ॲनेमिया, गलगंड, वाढ खुंटणे. काय होऊ शकतं बाळांनो इथे? तर इथे तुम्हाला होतो तो असतो वाढ खुंटणे. वाढ खुंटणे म्हणजे जसं की नाही काय, एखादा व्यक्ती असेल त्याची हाईट तेवढी राहिली तर आपलं कसं असतं की 18पर्यंत किंवा जास्तीत जास्त तुमचं 19-20 जे एज असतं तिथपर्यंत तुमची 18पर्यंत प्रॉपर हाईट वाढ होते तुमची. पण 18च्या नंतर तुम्ही अडल्ट फॉर्ममध्ये आल्याच्या नंतर मॅच्युरेशन फेज, ज्याला तुम्ही प्युबर्टी म्हणतात, पोंगड अवस्था म्हणतात, यानंतर आहे ना त्या सगळ्या गोष्टी त्या स्लो डाऊन होतात, कमी वेगाने ते होतात.
तर तुमची जी हाईट आहे ती 18पर्यंत पण न येता आधीच खुंटली, आधीच गोष्टी तुमच्या काय झाल्या, कमी झाल्या, वाढ खुंटली, हे कशामुळे होतं तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या फॉस्फरसच्या त्रुटीमुळे. पर्याय नंबर 4 योग्य. गलगंड का बरं होतं? आयोडीन, सगळ्यांना माहिती आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे. ॲनेमिया का होतं बाळा? लोहाच्या कमतरतेमुळे. लोहाच्या कमतरतेमुळे. तुम्ही म्हणाल मॅडम एवढ्या तिकडे कुठे लिहिताय, समजून घ्या आता, ठीक आहे. रात आंधळेपणा काय होतो? जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे, डिफिशियन्सी ऑफ विटामिन ए. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. क्षयाचे जंतू याचा शोध कोणी लावला? आता हा प्रश्न आहे आरोग्यशास्त्रातून. जसं जर तुम्ही प्रिव्हियस इयरचा थोडासा अभ्यास केलेला असेल ना, जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते आणि जे ऑलरेडी अभ्यासू आहे, ज्यांनी आधीच अभ्यास करून ठेवला त्यांसाठी पण सांगते. तर आरोग्यशास्त्रावर तुम्हाला बरेच प्रश्न आले होते मागच्या वेळेस, जेवढी आपल्याला शक्यता पण नव्हती तितके प्रश्न त्यांनी आरोग्यशास्त्रावर विचारले होते. तर असं नाही आहे की आता आरोग्यशास्त्रावरच येऊ शकतात. बघा आपल्या सायन्समध्ये 4 सब्जेक्ट वेगवेगळे आहेत. आरोग्यशास्त्र जीवशास्त्रात इन्क्लूड जरी असलं तरी तो एक वेगळा त्याचा स्पेशल सब्जेक्ट आहे. त्याच्यात पण 5 चॅप्टर येतात. त्यानंतर जीवशास्त्र आहे, रसायन आहे, भौतिक, हे 4 झाले. तर ह्याच्यापैकी कशावरही प्रश्न येतील. पण जास्त वेटेज, जास्त अभ्यास कशाला करायचा आहे तुम्ही? आरोग्यशास्त्राला करायचा, जीवशास्त्राला करायचा. ओके. क्षयाचा जंतू शोधला कोणी? रॉबर्ट कॉक यांनी. कोणी? इथे फक्त कॉक दिलंय, आपण रॉबर्ट पण लिहून घेऊ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयाचा जंतू शोधला. त्याचं नाव काय होतं? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. काय होतं? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. क्षयाचा जंतू रॉबर्ट कॉक यांनी शोधलेला होता. आणि हा जो जंतू आहे बघा, क्षयरोग जर झालेला असेल तर ह्याच्यावरती BCGची लस दिली जाते. त्यानंतर डोट्स औषध उपचार पद्धती वापरली जाते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम क्षयरोग दिन कधी असतो? तर 24 मार्चला असतो. ठीक आहे. तर असे काही प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे बाळांनो. ठीक आहे. देन आहे पुढचा आपला प्रश्न, बलाचे SI एकक काय बाळांनो? आता बघा मी तुम्हाला SI एकक विचारले तर तुम्ही आता काय करा, घरी रिव्हिजन करा. मोजमापनाच्या सगळ्या पद्धती वाचून घ्या, मोजमापनाच्या पद्धती सगळा अभ्यास करून घ्या. ठीक आहे. बलाचे SI एकक काय आहे? पास्कल आहे, अर्ग आहे, न्यूटन आहे, जूल आहे. न्यूटन. बरोबर की नाही? पर्याय नंबर 3 योग्य. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? पर्याय नंबर 3 योग्य. आता ह्याच्याच सोबत अभ्यास जर करायचा असेल आणखीन तर काय करू शकतो आपण? कसला अभ्यास केला तर प्रॉपर आपली रिव्हिजन होईल? तर बघा मोजमापनाच्या पद्धती करून घ्या. मोजमापन किती पद्धती आहे बघा, CGS. ओके. नंतर काय आहे? FPS. नंतर आहे MKS. आणि चौथी पद्धत आहे SI. आता बघा चौथी पद्धत म्हणजे ही तिसरी आणि चौथी पद्धत एकच आहे. MKSचं विस्तारित आणि सुधारित रूप SI आहे. याचा सगळा अभ्यास करून ठेवा. आणि जीवशास्त्रामध्ये पूर्ण जीवशास्त्रामध्ये जे काही आरोग्याशी रिलेटेड आहे त्या गोष्टींचा अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं विटामिन्स, आहारशास्त्र, कार्बोदके, प्रथिने, मेद आणि सगळे जीवनसत्व. ठीक आहे. याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. चला समजलं असेल तर आजसाठी इतकंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जे टॉपिक हवे आहे ते टॉपिक तुम्ही मला कमेंट करून आज नक्की सांगायचे आहेत सगळ्यांनी. ओके. तर जे नवीन असतील त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या PDF व्यवस्थित मिळून जातील. सो ॲपला डाउनलोड करा. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.